ओम गंग गणपतये नमः। गणरायांचं वर्णन करणारा एक श्लोक आपण लहानपणापासून ऐकलेला आहे। लहानपणापासून आपण तो म्हणतही आलेलो आहोत। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायांच्या मुखाकडे पाहताना काल जसं आपण पाहिलं की मस्तकापासून कानापर्यंत आणि डोळ्यांपर्यंत लक्ष गेलं, आता त्यांच्याच मुखाकडे पाहताना आणखी एका अवयवाकडे आपलं लक्ष जातं, ते म्हणजे त्यांच्या सोंडेकडे। त्यांची सोंड लांब आहे। दूरवरचं हुंगण्याची क्षमता नेतृत्व करीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, खरं तर नेत्यालाच कशाला प्रत्येकालाच असली पाहिजे। दूरच्या गोष्टींचा सुगावा आपल्याला आधीच लागणं अत्यावश्यक आहे। याचा अर्थ नेमकं काय घडेल भविष्यात याचा वेध घेण्याची क्षमता असावी, असं नेमकं आपल्याला गणराय सूचित करतात या लांब सोंडेच्या माध्यमातून। पण त्यांना नेमकं आता श्लोक जो आपण म्हटला त्यात पहिला शब्द आहे वक्रतुंड। वक्र म्हणजे थोडंसं वाकडी असलेला, वाकडी नेमके तुंड का त्यांचं म्हणजे सोंड वाकडी का, त्याच्या मागची देखील भूमिका आपल्याला समजणं आवश्यक आहे। साधना मार्गात असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे, जेव्हा कोणतीही साधना आपण करत असतो, मग ती नामसाधनेपासून योग साधनेपर्यंत, असं म्हटलं जातं की साधना जेव्हा फलद्रूप होत जाते तेव्हा मधल्या टप्प्यामध्ये अंतिम टप्पा जवळ आल्यानंतर काही सिद्धी मानवाला प्राप्त होत जातात। या सिद्धीमध्ये जर ती व्यक्ती अडकली तर साधना मार्गाकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागतं। म्हणून गणराय आम्हाला वक्रतुंड करताना आमच्या लक्षात अनेकदा येत नाही की हाही संदेश देतात की अशा सिद्धीमध्ये तुम्ही अडकून राहू नका, पुढची वाटचाल सुरू ठेवा, तरच तुम्ही मुक्कामी पोहोचाल। त्यामुळे वक्रतुंड असण्याचा हा संदेशही आम्हाला आवर्जून लक्षात घ्यावा लागतो। दुसरा अर्थ लक्षात घ्यावा लागतो की जो वक्र मार्गाने कोणी जात असेल तर त्याला दंड जो देतो तो वक्रतुंड आहे। पण हा फक्त वक्र मार्गाने जाणाऱ्यासाठी आहे, सर्वसामान्यांसाठी किंवा ज्ञानियांसाठी तो नाही आहे। गणरायांची सोंड वक्र असण्याबाबत ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी उत्तम विवेचन केले। त्यांची ओवीच फार ऐकण्यासारखी आहे। जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, पण ज्ञानियांसी अखंड उजूसी आहासी। जे वक्र आहेत, जे तुझं ध्यान करत नाहीत, तुला मानतच नाही आहेत, त्यांच्यासाठी तू वक्र आहेस मान्य, किंवा जे मूढ आहेत, जे तुला जाणूच शकत नाही, त्यांच्यासाठी तू फक्त वक्र आहेस। पण जे तुला जाणतात, जे तुझं ध्यान करतात, त्यांच्यासाठी तू सरळ आहे। उजूसी आहासी ज्ञानियांसी अखंड उजूसी आहासी। मूढांसाठी फक्त तू वक्रतुंड आहेत, जे तुला जाणत नाही त्यांच्यासाठी तू वक्रतुंड आहे। अगदी स्पष्ट भाषेत, सोप्या भाषेत सांगू, जशास तसं हे तत्व आहे। ज्याला जशी भावना आहे, म्हणून जैसा भाव तैसा देव। आता लक्षात येईल की वक्रतुंडाचा हाही अर्थ आमच्या लक्षात आला पाहिजे। गणरायांकडे पाहिल्यानंतर त्यांना एक नाव आणखीन आहे, एकदंत। कारण दोन जे त्याचे सुळे आहेत हत्तीच्या मुखामधले, त्यातला एक अर्धा आहे आणि एक सुळा मात्र पूर्ण आहे, म्हणून त्याला एकदंत म्हटलं जातं। पण यापैकी या दोन सुळ्यांचा नेमका अर्थ काय याचा आम्ही कधी विचार केलाय का? आचार्य पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात की यातला पूर्ण सोळा हा श्रद्धेचा निदर्शक आहे आणि जो अर्धा सोळा आहे तो बुद्धीचा निदर्शक आहे। वरवर विचार करणाऱ्याला वाटेल कमाल आहे, बुद्धी तर अत्यावश्यक आहे, म्हणजे खरं पूर्ण सोळा बुद्धीचा निदर्शक असायला हवा। पण आचार्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादा असं म्हणायचे की नाही, पूर्ण सोळा जो आहे तो श्रद्धेचा आणि अर्धा सोळा बुद्धीचा आहे। का? बुद्धी तर आवश्यकच आहे, किंबहुना गणराज ही स्वतःच बुद्धिदाता देवता आहे, बुद्धीची देवता आहे। पण श्रद्धा नसलेली बुद्धी पूर्णपणे निरुपयोगी आहे, ती निरर्थक देखील, हे लक्षात घ्यावं लागतं। इंग्रजी भाषेत एक छान उदाहरण आहे, इट्स नॉट द गन दॅट फाइट्स बट द हँड बिहाइंड इट, अँड इट्स नॉट द हँड दॅट फाइट्स बट द हार्ट बिहाइंड इट। म्हणजे आपल्याला असं वाटतं की बंदुकीच्या ट्रिगरवर मी हात ठेवलाय, बंदूक लढते का? नाही। मी जर हातच ठेवला नाही आणि बंदुकीचा ट्रिगर जर मी प्रेस केला नाही तर बंदुकीतनं गोळी नाही सुटणार आहे। त्यामुळे बंदूक लढत नाही आहे, त्याच्या बंदुकीच्या ट्रिगरवर मी जो हात ठेवलाय, ते बोट ठेवले, ते लढणार आहे। आणि हात तरी कुठे डळमळीत न राहावा यासाठी माझं हृदय मजबूत असलं पाहिजे, माझी श्रद्धा मजबूत असली पाहिजे। कविवर्य मंगेश पाडगावकर सर्वांनाच माहिती आहेत, कविवर्य मंगेश पाडगावकर 4 ओळी छान लिहून गेलेत। श्रद्धाच पांगळ्यांच्या पायात त्राण आहे, श्रद्धाच आंधळ्यांच्या डोळ्यात प्राण आहे। ज्याच्या ओरी न श्रद्धा त्याला पहाट नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही। त्यामुळे श्रद्धेचं महत्त्व हे या 4 ओळींमध्ये देखील आपल्याला कळतं। त्यामुळे
आचार्य जे म्हणाले की आपल्याला श्रद्धा मुळात आवश्यक आहे, बुद्धी तर आहेच आहे, पण श्रद्धेमुळे बुद्धीचा उपयोग कसा करावा हे आम्हाला कळतं. म्हणून त्या 2 सुळ्यांमधले निदर्शक कसे कसे हे आता आपण पाहिलं. आत्मश्रद्धा ही आपल्याला आवश्यक आहे आणि ईश श्रद्धा ही आवश्यक आहे. श्रद्धाच नसेल तर बुद्धी असलेल्या व्यक्तीला बुद्धिजीवी म्हणतात आणि श्रद्धेसह बुद्धी असेल तर त्याला बुद्धिनिष्ठ म्हणतात. समाजाला गरज कोणाची आहे? बुद्धिजीवींची नाही आहे, बुद्धिनिष्ठ व्यक्तींची आवश्यकता आहे. बुद्धीचा उपयोग नेमका कसा करावा हे जर आम्हाला समजत नसेल तर अणुऊर्जेचा उपयोग अणुबॉम्ब बनवण्यासाठी करायचा का वीज निर्मितीसाठी करायचा याचा विवेक आम्हाला कळणार नाही. त्यामुळे श्रद्धा जास्त आवश्यक आहे. म्हणून गणपतीच्या या 2 सुळ्यांपैकी पूर्ण सोहळा जो आहे हा श्रद्धेचा निदर्शक आहे आणि अर्धा सोहळा जो आहे हा बुद्धीचा निदर्शक आहे. हे सर्वात महत्त्वाचं कळतं. त्यामुळे समाजाला नेमकी कशाची आवश्यकता आहे हे सांगणारे गणराय आपल्या 4 हातांच्या माध्यमातून आता कोणता संदेश देत आहेत तेही आपण पाहणार आहोत. पण याबाबतचा विचार म्हणजे त्यांच्या 4 हातांमधनं मिळणाऱ्या संदेशाचा विचार आपण उद्याच्या भागात करूया. या ठिकाणी गणरायांच्या चरणी नतमस्तक होऊया. मंगलमूर्ती मोरया. ओम गंगणपतये नमः.